बातमी बीडमधून आहे। बीडमध्ये एका तरुणीने छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणातील आरोपीला मिळालेला जामीन रद्द करण्याकरता पोलीस न्यायालयात अपील करणार आहेत। याबाबतची माहिती विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी दिली। बीडमध्ये जाऊन नीलम गोरे यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली, त्यांच्याशी संवाद साधला। तसंच दोषींवर योग्य कारवाई होईल असं आश्वासन त्यांनी दिलं। महाविद्यालयातील तसंच शाळेतील तरुणींना कुणी त्रास देत असेल तर त्याची गाठ महाराष्ट्र पोलिसांशी आहे असा इशारा गोरेंनी यावेळी दिला आहे। विधान परिषदेचे उपसभापती या नात्याने सायबर क्राईमचा उपयोग करून जर का मुलींना कोण त्रास देत असेल तर गाठ जी आहे ती महाराष्ट्र पोलिसांशी आहे आणि सगळे आम्ही आमदार खासदार हे या मुलींच्या बरोबर उभे राहणार हे पण मला इथे सांगायला पाहिजे। त्यामुळे या मुलांना अटक जेव्हा होईल त्यावेळेला ना कोण संरक्षण देतंय हे मी स्वतः पोलिसांना माहिती विचारणार आहे आणि जर का कोणी त्यांना संरक्षण देत असेल तर त्यांच्यावरती सुद्धा आम्ही कारवाईची मागणी करतो। बीड पोलिसांनी संपूर्णपणे त्यांची ताकद आणि विश्वास कुटुंबाच्या पाठीमागे व्यक्त केलेला आहे आणि धाराशिवमध्ये ज्या अधिकाऱ्याकडून दिरंगाई झाली त्या अधिकाऱ्यांना तुम्ही तपासात ठेवू नका हे मी कालच धाराशिव एसपींना सुचवलेलं आहे। त्याचबरोबर या आरोपीचा जामीन रद्द करण्यात यावा म्हणून धाराशिवच्या पोलिसांनी कोर्टामध्ये अपील करावं अशा देखील त्यांना सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आहेत। आधी पोलिसांना पाठवलेला अहवाल ससूननं नंतर बदलला। मंगेशकर रुग्णालयातल्या डॉक्टर घैसास यांच्यावर आता अहवालात ठपका ठेवण्यात आलेला आहे। ससूनचा हा दुसरा अहवाल आहे, त्यात घैसासांवर ठपका ठेवण्यात आलेला आहे। पहिल्या अहवालात डॉक्टर घैसास यांना क्लीन चिट देण्यात आलेली होती। पोलिसांनी 4 प्रश्न विचारल्यावर ससूननं अहवाल बदलला आणि या दुसऱ्या अहवालामध्ये डॉक्टर घैसास यांच्यावर ठपका ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळे अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होतात। ससून डॉक्टर घैसास यांना वाचवण्याचा प्रयत्न करत होतं का आणि जर तसं असेल तर का वाचवण्याचा प्रयत्न करत होतं असे अनेक प्रश्न उपस्थित होतात। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की पहिल्या अहवालामध्ये क्लीन चिट डॉक्टर घैसासांना मिळाली, पण मग पोलिसांनी ससूनच्या सगळ्या टीमशी चर्चा केल्यावर त्यांना काही प्रश्न विचारल्यावर लगेचच अहवाल कसा काय बदलण्यात आला आणि या दुसऱ्या अहवालात लगेचच घैसासांवर ठपका कसा काय ठेवण्यात आला असे प्रश्न उपस्थित होतात। तर पुढे सोलापुरातली बातमी। सोलापुरातील डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्या प्रकरणात आणखी नवी माहिती समोर येते। पोलिसांकडून डॉक्टर वळसंकर यांचा मुलगा अश्विन आणि सून सोनाली यांची चौकशी होण्याची शक्यता आहे। जेव्हा त्यांना गोळी लागल्याचं कळलं त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि तेव्हा त्यांचा मुलगा अश्विन आणि सोनाली यांच्यासह 5 जणांनी त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला। संशयित आरोपी मनीषा माने हिची पोलीस कोठडीमध्ये चौकशी सुरू आहे या सगळ्या प्रकरणासंदर्भात आणि त्याचबरोबर कुटुंबाची सुद्धा चौकशी पोलीस करणार आहेत, म्हणूनच मुलगा आणि सुनेशी सुद्धा पोलीस बोलणार आहेत। दरम्यान सखोल तपासानंतरच कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचता येईल असं पोलिसांनी स्पष्ट केलंय। एक पुण्यातली धक्कादायक माहिती समोर येते। दारूच्या नशेत काहींनी एका जोडप्याला मारहाण केली। 5 जणांवर सध्या गुन्हा दाखल आहे, त्यातले 3 आरोपी अटकेत आहेत। पाषाण या भागामध्ये ही घटना घडली। आपल्या मित्रांना मैत्रिणींना भेटून नवरा बायको हे जे भुजबळ नावाचं दाम्पत्य आहे ते घरी परतत होतं। रोजचा त्यांचा रोड आहे। पाषाण या चौकातली ही दृश्य आपण बघताय। एक 2 व्हीलर अगदी रस्त्याच्या मधून जात होती म्हणून यांनी हॉर्न वाजवला। या हॉर्न वाजवल्यावर ते लोक इतके ॲग्रेसिव्ह झाले, ती 2 जण जी होती ती इतकी ॲग्रेसिव्ह झाली की ना यांना पुढे जाऊ देत आणि वर वादावादी करायला लागली। त्यातूनच मारहाण सुद्धा झाली आणि मग तिथून निघून जाणं या कुटुंबानं पसंत केलं, पण त्यावेळेला 5-6 जण आली आणि या जोडप्यावर त्यांनी अटॅक केला। ही भुजबळ या दाम्पत्याबरोबर घडलेली घटना आहे। त्यांनी लगेचच जाऊन पोलिसात तक्रार दाखल केली। आता 5 जणांवर गुन्हा दाखल झालाय आणि त्यातल्या 3घांना अटक करण्यात आलेली आहे।
बातमी बीडमधून। बीडच्या धारूर शहरात कोयत्याचा धाक दाखवून मुख्याध्यापकाच्या घरात धाडसी चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। चोरीनंतर चोरट्यांचं हातात शस्त्र घेऊन तोंड बांधून फिरतानाचं सीसीटीव्ही समोर आलंय। यामुळे खळबळ उडालेली आहे। चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे। मुख्याध्यापक संजीवन टोनगे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात 5 ते 6 चोरट्याविरुद्ध धारूर पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे।